एकदा तुम्ही करून बघा. काळ्या वाटणात काय वाटणातलं मसाला घालून सगळं मस्तपैकी मटण झणझणीत एकदा करून खाऊन बघा. तुम्ही बार बार करचाल, आवडेल तुम्हाला खायला परत परत. हे बघ, काळा वाटणातलं सुकं मटण. हे बघा, आता मी खोबरं भाजून घेते गॅसवरच. असं गॅसवर खोबरं भाजून घेतलं ना, भाजीला चव पण चांगली येते मस्त. असं भाजून घेतलं ना गॅसवर, चांगलं खमंग चव येते खरपूस खोबऱ्याची. तव्यावर कसं आहे, तव्यावर भाजते कधी पण तव्यावर भाजते, पण असं चुलीची गॅसची चव असं भाजून घेतलेली येत नाही त्याच्यावरती. म्हणून हे असं खोबरं भाजून घ्यायचं. हे असं भाजून घेतलं ना मस्तपैकी चव येते भाजीला, तरी पण येते. असं कांदा भाजून घेतलं ना मटणाला चव येते. कसं आहे, गावाकडं अगोदर चुली राहायच्या, चुलीमध्ये कांदा भाजून घेऊन खोबरं भाजून घेऊन भाजी करायचे लोक. आता कसं चुली नाही, काही नाही, शिटीमध्ये गॅस झाले. त्याच्यामुळं आता असंच मी गॅसवर भाजून घेतलं कांदा. असं भाजून घेऊन भाजी केलं तर भाजीला चव येते. कांदा खोबरं, आता खोबरं भाजून घेते मी. घेतलाय ते थंड होईपर्यंत आपण आता मटण आणलं होतं 1.5 किलो मटण 2-3 पाण्याने धुवून घेतलंय. मग धुवून घेतलं. आता त्याला काय करायचं, फोडणी टाकून घेऊया. हे थंड होते तोपर्यंत शिजवून घेऊ कुकरला. गॅसवर कुकर ठेवलाय गरम व्हायला. तेल टाकून घेते. 2 पळ्या तेल टाकून घेतले मी. मग आता त्याच्यामध्ये दालचिनी टाकून घेते. कांदा टाकून घेते. चांगलं परतून घेते त्याला. चांगलं तांबूस होईपर्यंत परतून घेते. झाला कांदा तांबूस झालाय. आता हळद टाकते थोडी. हळद टाकलं ना कांदा बी लवकर विरघळते, मऊ होते कांदा. आता ती चरबी आहे थोडी, चरबी टाकून तळून घेते. मटणाबरोबर चरबी आली, चरबी दिली त्याने. मग असंच कशाला वाया घालवायचं, चला म्हणून म्हटलं मी टाकून घेते. ते पण परतून घेते, म्हणजे भाजीला चांगली चव येते. आता मटण टाकून घेते. असं टाकून घ्यायचं मटण. परतून आता खालीवर परतून घेते मटणाला. मीठ टाकते ह्याच्यातच. मीठ टाकून परतून घेते. चांगलं एकजीव करून घेते. मीठ घालून हळद मिठाचं पाणी सुटतं चांगलं. चांगलं परतून झालंय. मिठाचं त्याला पाणी सुटलंय. मी आता वरती ताट ठेवून घेऊन पाणी टाकते गरमीला. असं गरम पाणी ठेवून घेते. आता एवढं पाणी ठेवून घेतलंय मी वरती. एवढं पाणी गरम झालं ना, पाणीमध्ये टाकून घेते. मग झाकण लावते. आता पाणी गरम झालंय, पाणी टाकून घेते त्याच्यामध्ये. गरम झाले, लगेच झाले गरम झाले पाणी. मी आता झाकण लावून घेते.
4-5 शिट्ट्या करून घेते. 4-5 शिट्ट्या झाल्या ना मस्त शिजते. तर भाजलेलं खोबरं होतं त्याचं आता बारीक तुकडे करून घेते मी. शिट्ट्या होत्यात आपले तोपर्यंत मसाला बारीक करून घेते. हे खोबरं बारीक करून घेते मिक्सरला. असं लई आहे कांदा खोबरं एकत्र झालं म्हणजे होत नाही. अगोदर खोबरं बारीक करून घेते. हे असं खोबरं मस्त वाटून झालंय बारीक एकदम पावडर खोबऱ्याचं. हे कांदा टाकून घेते. कांदा है, दालचीन है, अदरक, इथे पुदिना, लसूण, हे सगळे खडे मसाले आहेत. चक्री फूल है, मोठी इलायची है, बारकी इलायची है, जायपत्री है, लवंग है, मिरे है. चला आता हे सगळं एकत्र करून वाटून घेते झाकण लावून. हे खोबरं वाटून घेतलं आहे. कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर, खडे मसाले सगळे टाकून एकत्र मी वाटून घेतलं आहे. ते आता वाटण तयार झालं आहे. कुकर आपण थंड करण्यासाठी थोडं ठेवूया. मसाला परतून घेऊया. बघा आता मस्त आपलं मटण शिजलं आहे. चांगलं शिजलं आहे मस्तपैकी. चला आता आपण करून घेऊ. तर आता इथं कढई गरम झाल्या. तेल टाकून घेते. 2 पळ्या तेल टाकते. त्याच्यामध्ये 2 पळ्या टाकलं होतं कुकरला शिजवून घेताना. तर तेजपत्ता टाकून घेते. कांदा टाकून घेते. चांगली कढई गरम झाल्या. कांदा परतून घेते आता. कांदा परतून झालाय. आता हे अद्रक लसूण होतं वाटलेलं, कोथिंबीर, कांदा, खडे मसाला सगळं आता परतून घेते ह्याच्यामध्ये. चांगलं एकदम परतून घेतले की मस्त भाजते तेलामध्ये. तेल सुटतं चांगलं. हे कांदा अद्रक लसूण परतून झाले. कच्चं होतं म्हणून त्याला अगोदर टाकलं होतं तेलामध्ये. त्याला झाले परतून. आता खोबरं टाकून घेते. खोबरं टाकून घेते. आता हे लाल तिखट टाकून घेते. लाल तिखट कसं आहे, हे घरचं लाल तिखट आहे. घरच्या घरी मिरची आणून वाटून घेतलं होतं. काश्मीरी मिरची लाल तिखट आहे घरचं. आणि हे काळा मसाला आहे, काळा तिखट घरचा आमचा. कांदा लसूण मसाला आम्ही येसूर म्हणतो ह्याला. चांगलं परतून घेते. जरा सूप टाकून घेते मटणचा, म्हणजे सगळं ते मिक्स होते. तर आता सगळं कांदा खोबरं परतून झालंय. आता आपण मटण टाकून घेऊया ह्याच्यामध्ये. हां मस्तपैकी फोडणीमध्ये टाकून घेऊ. हलवून घ्यायचं चांगला. काळं मटण
कोणी लाल करतं, कोणी तांबडा करतं, पांढरा करतं. मी काळं मटण केले मस्त एक नंबर झणझणीत. हे बघा असं झालंय. एकदा तुम्ही करून बघा. काळ्या वाटणात काय वाटणातलं मसाला घालून सगळं मस्तपैकी मटण झणझणीत एकदा करून खाऊन बघा. तुम्ही बार बार करचाल, आवडेल तुम्हाला खायला परत परत. हे बघ काळा वाटणातलं सुकं मटण. काळ्या वाटणाचं सुक्का मसाला कसं मस्त झालं. झणझणीत मटण एकच नंबर. या जेवण करायला मस्त. तुम्ही पण असं करून बघा. जरा आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.